नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे, गेल्या बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी आपल्या इथे परमपूज्य धीरेंद्र शास्त्री महाराजांचं हनुमंत कथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि तुम्ही बघत असाल आपले जे मुख्य आयोजक आहेत या ठिकाणी संदीप पाटील या ठिकाणी बसलेले आहेत आणि आम्ही सर्व जी मुख्य आयोजन कमिटी आहे या ठिकाणी आता अतिशय उत्साहामध्ये सर्व या ठिकाणी मदत करत आहात। आणि तुम्ही बघत असाल या ठिकाणी बरंचसं जे ग्राउंड असेल तर 100 एकरमध्ये हे सर्व नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। 40 एकरची पार्किंग असेल, 40 एकरमध्ये दोघं साईडला पार्किंग, नंतर अन्नपूर्णा योजना सुद्धा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, ज्या ठिकाणी दररोज 1 ते 1.5 ते 2 लाख लोक या ठिकाणी जेवण करणार आहेत। सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी बऱ्यापैकी वैद्यकीय मदतसाठी खूप नामदार गुलाबराव पाटील साहेब असतील, गिरीश भाऊ महाजन असतील किंवा नामदार एकनाथजी शिंदे असतील यांच्या वतीने सुद्धा मदत उपलब्ध झालेली आहे। रुद्र यज्ञ या ठिकाणी 108 कुंडी यज्ञाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। अतिशय सुंदर ही पवित्र भूमी आजपासून ही सुरू झालेली आहे, जी होणार आहे। असं सुंदर नियोजन गेल्या 1.5 वर्षाआधी संदीप पाटील हे ज्या ठिकाणी बसलेले आहेत यांनी या कथेसाठी बागेश्वर धामला जाऊन बाबांची तारीख या ठिकाणी घेतलेली होती आणि सर्व या ठिकाणी जी मेहनत त्यांनी घेतली याचं आज सुंदर आपण या ठिकाणी याचं नियोजन आपण बघत आहोत। तर या ठिकाणी पंचक्रोशी असेल, जळगाव जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्य असेल, या सर्वांना या ठिकाणी अतिशय आनंद सर्व नागरिकांना या ठिकाणी झालेला आहे। जय श्रीराम, जय बागेश्वर धाम। सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या स्वयंभू महादेवांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जुरकडा नगरीमध्ये आणि पंचक्रोशीत जुरकडा निमकडा या गावात परमपूज्य बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांच्या श्रीमुखातून हनुमंत कथा व आपले काशीतले विद्वान पंडित त्यांच्या वाणीतून सरस्वती विराजमान असलेले पंडित माणिकराव आणि त्यांच्यासोबत चंद्रकांत माणिक यांच्या उपस्थितीत हवन 108 हवन कुंडी रुद्रमहायाग, कारण की आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये यागाला फार महत्त्व आहे। त्यासाठी आवर्जून सर्व सनातन हिंदू धर्मांनी यागासाठी आवर्जून इथे सहभाग घ्यावा व सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती। जय श्रीराम। परमपूज्य पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या मुखातून हनुमंत कथेचे आयोजन जुरकडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी आयोजित केलेले असून 25 तारखेला शास्त्रीजींचं आगमन जळगाव विमानतळावर होत असून 26 तारखेपासून 5 दिवसीय हनुमंत कथेचे आयोजन झालेले आहे आणि 30 तारखेला 28 तारखेला दिव्य दरबारचे आयोजन सुद्धा केलेले आहे। या जागेच्या अनुषंगाने जर आपण अपेक्षित पब्लिक किंवा क्राऊडची अपेक्षा केली तर जवळपास 10 लाख ते 15 लाख पब्लिक इथं येईल आणि या हनुमंत कथेचं लाभ घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। लोकांना, पब्लिकला आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या दिव्य दरबाराचा आणि कथेचा लाभ घ्यावा व तन मन धन सर्व प्रकारची मदत आम्हाला करावी। आपण स्वतः आयोजक आहात असं समजून इथं आपली सेवा द्यावी ही आम्ही आयोजन समितीतर्फे विनंती करतो।